नमस्कार भावांनो, हिंदी केसरी मैदान या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली पोस्ट ती म्हणजेच बकासूर आणि सर्जा उद्या एकत्र पळताना दिसणार नाही. तर या मागचं नक्की काय खरं काय खोटं, पळणार की नाही याची अपडेट देणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण बैलगाडी शहर क्षेत्रामधील नवीन अपडेट्स घेऊन येत असतो. उद्या विठ्ठल केसरी मैदान आणि या मैदानातला मागील वर्षीचा 1 नंबरचा मानकरी ठरला होता बकासूर आणि पंचम हिंद केसरी सर्जा. तर या वर्षी देखील बरेच गाडा मालक असतील आणि बरेच बकासूर सर्जाचे चाहते असतील, ज्यांनी मैदान भरवले ती कमिटी असेल, अशी बरेच जणांची इच्छा होती की बकासूर आणि सर्जा हा जोड आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसावा. आणि 2-3 दिवस झाले भावनो, बरेच आपल्याला तुम्हाला माहितीच आहे पोस्ट व्हायरल होत्या त्या की बकासूर आणि सर्जाच पळतील. आणि आता सर्वांनाच प्रश्न पडला आहे का पळणार की नाही. तर भावनो, बकासूर आणि सर्जा उद्या विठ्ठल केसरी मैदानामध्ये 100% एकत्र पळताना दिसणार आहेत. अफवावर बळी पडू नका भावनो, उद्या हा जोड एकत्र आपल्याला 100% पळताना दिसेल. बकासूर आणि सर्जा नक्कीच या दोघांचं नियोजन झालेलं आहे. उद्याच्या विठ्ठल केसरी मैदानामध्ये हा जोड 100% एकत्र पळताना दिसेल. गाडीवर ड्रायव्हर कोण असणार याची अपडेट लवकरच आपल्या चॅनलवरती येत आहे. चॅनल आपल्या सबस्क्राईब करून ठेवा आणि नक्कीच हा जोड उद्या काहीतरी कमाल करून दाखवेल. बकासूर आणि अभिजित भैया पवार, रणजित सर निंबाळकर यांचा सर्जा, नक्कीच बऱ्याच दिवसानंतर हा जोड आपण एकत्र पळताना दिसणार आहे. आणि नक्कीच आपल्याला बकासूर आणि सर्जा हा जोड धुमाकूळ घालताना उद्या विठ्ठल केसरी मैदानामध्ये 100% बघायला मिळेलच. तर उद्याच्या विठ्ठल केसरी मैदानासाठी आपल्या देव लाडक्या बकासूरला आणि पंचम हिंद केसरी सर्जाला दोघांना शुभेच्छा. धन्यवाद भावांनो.